शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सूचना. नामनिर्देशनाचा नमुना कसा असावा याबद्दल यात आपण माहिती बघणार आहोत. सेवा पुस्तिकेच्या मागील पानात हा चार्ट दिलेला आहे. या ठिकाणी नामनिर्देशित व्यक्तीचे नाव आणि पत्ता हा पूर्ण लिहायचा आहे. म्हणजे आपल्या पश्चात ग्रॅच्युटी किंवा उर्वरित रक्कम ही कुणाला असावी, आपले वारस कोण आहेत याची माहिती या रकान्यात न्यायची आहे. वर्गणीदाराशी असलेले नाते, तुमचं नातं काय आहे ते लिहा. त्या वर्गणीदाराचं वय किती आहे ते लिहा. प्रत्येकास सूचित रकमेतून द्यावयाची रक्कम किती भाग आहे. उदाहरणार्थ 2 मुलं आहेत किंवा 2 मुली आहेत, एक पत्नी आहे आणि 2 मुलं आहेत, तर ते भाग किती वाटायचे हे त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. भविष्यातल्या तक्रारी मिटाव्यात यासाठी ही सूचना आहे. या घटना घडल्यास नामनिर्देशन आग्राही ठरेल अशा घटना त्या ठिकाणी लिहा. नामनिर्देशित 6वा कॉलम आहे. नामनिर्देशित व्यक्ती वर्गणीदाराच्या आधी जर समजा मरण पावली तर तिचा अधिकार ज्या व्यक्तीला प्राप्त होईल तिचं नाव आणि पत्ता असल्यास त्या ठिकाणी नातं हे 6 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला देणे गरजेचे आहे. म्हणजे एकंदरीत वारसाचा जो एकंदरीत अहवाल आहे, आपल्या पश्चात वारस हे अतिशय महत्त्वाचं आहे, तर ते या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ठिकाण लिहा, दिनांक लिहा आणि इथे सही घ्या. या ठिकाणी वर्गणीदाराची सही आहे आणि मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का याच्यावर असणं आवश्यक आहे. ही अशी माहिती ही महत्त्वाची. वारसदार कसा नोंद करावा.